आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. डॅडी जरा महत्वाचं बोलायचं. हा झालं हे झालं की बोलूच की झालं का घे केलंय सगळं बोला बोला जावई बापू बोला. डॅडी तुम्ही त्या सरनोबतांबरोबर बोलून घ्या. तेवढं सांगून पण त्यांनी आज राजूसाठी घरी पत्र पाठवलंय. पत्र पाठवलं शशिकांत सरनोबतनी पत्र पाठवलं. त्यांनी नाही त्यांच्या भावानं त्या प्रसादनं पाठवलंय पत्र. काहीतरी गडबड आहे. त्या प्रसादला धड बोलता बी येत नाही. ते बेनं काय पत्र पाठवणार. काय लिहिलंय काय पत्रात. काय वावगलेलं नाही हा पण माझं म्हणणं आहे मी एकदा सांगितलं ना तुम्हाला. मग कशाला परत हे उद्योग करायचे. कशाला पत्र पाठवून बोलायचा प्रयत्न करायचा ना. मला नाही जोडायचं त्या घराशी नात. हे बघा तुम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगा. मी जर यात पडलो ना तर लय तमाशा होतील. ते तुमच्या ओळखीचे म्हणून मी शांत बसलोय डॅडी. जावई बापू तुम्ही कशाला डोक्यात राग घालून घेताय. आम्ही आहे ना आम्ही बघतो काय ते कसे हे प्रकरण काय आहे ते नेमकं आम्हाला समजू दे. मग काढू का काहीतरी मार्ग काढू. ठीक आहे हा पण हे पत्र बित्र परत घरी नकोय बरं का. सांगा त्यांना. हा ठीक आहे येतो मी. अहो जावई बापू तुम्ही तर घोड्यावर बसले का चालेल लगेच चालली. तुमची बायको काय ते थेरपी देते आमच्या बायकोला. यावा यावा म्हणून ते आली की चहा टाकायला सांगतो. सगळे चहा घेऊन मग निघा. ठीक आहे या की बस. या सरनोबत बरोबर पण एक चहा घेतलाच पाहिजे. म्हणजे त्याची नक्की काय खेळ चालू आहे ते तरी कळेल. हे पत्र नक्की काय भानगडे बघायलाच पाहिजे. राजू होम वरनं तू हे समजा करू शकतेस. मग भारी शिकून आलीस की ग पुण्यावरनं. हा दीदी तुला माहितीये का अगं प्रत्यक्षात लोकांना सांगून पण जेवढं खरेदी होत नाही ना तेवढे लाईव्ह बघून खरेदी होते. माझे लय मसाले विकले गेलेत. वय आता काही लोकांना मी घरपोच पाठवते आणि काही लोक इथे येऊन घेतात. तुला माहितीये हे लाईव्ह मुळे माझ्याकडं बाहेरच्या गावातनं पण ऑर्डर यायला लागलेत आता. काय सांगते खरंच. बेस्टच आहे की राजू. तू ना नेहमी अशीच डिप्रेस करत राहा बघ. काय अरे हो विसरलेच मी. अगं डिप्रेस म्हणजे प्रगती. अशीच नेहमी प्रगती करत राहा. डिप्रेस आज बी बघ तुझ्या लाईव्ह वर ना लई लोक येतील आणि लई लोक लई ऑर्डर देतील. तर दीदी तू म्हणते ना तसंच झालं पाहिजे. आपल्या मसाल्यांच्या बिझनेसला असाच प्रतिसाद मिळत राहिला ना तर आपल्याकडे लई पैसे येतील. आणि मग दादाच्या खांद्यावरचा भार पण तेवढाच हलका होईल ना. राजू दादाच्या खांद्यावरची जबाबदारी कधी हलकी झाली आहे का. मला तर वाटतं ना त्या जबाबदारीने त्याच्या खांद्यावर घरच करून घेतलंय बघ. आणि आता ते सरनोबत बी त्याच्या मागं लागले. बरं राजू तू त्या पत्राचं काय करायचं ठरवलंस. काय करू तूच सांग ना. काहीच करू नकोस. मी तर म्हणते त्याचा विचार बी सोडून दे. दादा आहे ना तो समजा व्यवस्थित करत. आणि हा त्या पत्राचं उत्तर वगैरे पाठवण्याच्या भांगडीत पडू नको. आपण आधीच नकार कळवून मोकळे झालोय माहितीये ना तुला. हा धनुदीदी काय नाही मी कशाला त्याला उत्तर द्यायला जाऊ. तेच सांगते नकोच पाठवस. बरं चल नानी माझी वाट बघत असतील येते मी. आणि हा हे सांभाळून ठेवा कोणाला खायला देऊ नको. चल बाय. टाटा धनुदीदी. टाटा. नमस्कार राजश्री मसाल्याच्या पेजवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. अरे सांगावं लागतं का तुम्हाला. अरे ही फरशी किती खराब झाली आहे. चांगले चकाचक धुवून घे नाही तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही बरं का. अहो साहेब सकाळपासून दोनदा साफ केलंय. पुन्हा पुन्हा घाणच होतं या. मग माणसानी काय तुला इचरून हे करायची का. अरे हो डॅडींचा बंगला आहे. लई मोठी मोठी लोक येतात इथं. त्यांना काय हे असं घाणेरडं पोच दाखवणार आहेस का. चांगलं साबणाचं पाणी घाल. चाक 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 फरशी निघाली पाहिजे. अक्कल नाही तुला. सांगितलेली कामं नीट करा. होय होय घेतो. वा कसलं भारी लाईफ चालू आहे. आणखीन 3 जणी घ्या घ्या पटकन मसाले विकत घ्या. या झाल्या का सगळ्या दादाच्या अडचणी सोडवून. कसल्या अडचणी. अच्छा त्या वय 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 सोडवल्या. ते काय आहे ना
आमचा दादा जरा तापट स्वभावाचा आहे. मग आम्ही समजा जर त्याच्या आजूबाजूला असतो ना की तो जरा लगेच शांत होतो म्हणून. चांगलं आहे. आता जा स्वयंपाक घरात. सगळा मसाला मी भाजून ठेवलाय, सगळा सराजवा मी काढून ठेवलाय. आता फक्त वाटण करायचंय, तेवढं जमल ना? नानी, आपण ना एक काम करूया, तुमच्या मसाल्याची रेसिपी आहे ना राजूला नेऊन देऊ. म्हणजे कसं आहे, तुम्ही एवढा भारी मसाला बनवता, तिला एकदा काय ह्यातलं गणित सापडलं ना हो, की तिचं बी खप वाढत. हा, आणि तुला चांगलं कारण मिळेल माहेराला जायचं. हा, हे बघ, मला कुणाला काही शिकवायची हौस नाही. जा मुकाट्याने स्वयंपाकाला लाग. नानी, मी नेहमी तुमच्याशी सरळ बोलते, तरी बी तुम्ही नेहमी माझ्या वाकड्यातच का शिरता? नेहमी मला माहेरी जाण्यावाचनं काही ना काहीतरी बोलत असतं. तुमचं काय घेऊन जाते हो मी तिकडं? आणि इतर आईला बी माझ्याकडे काहीतरी कारण असायला हवं ना. नाही, तुम्हीच सांगा, तुम्ही कधीतरी मायेनं 4 शब्द बोलल्यात का माझ्याशी? घरात रोज एवढी कामं असतात ती समधी मी करते, आणि त्यात माहेरी जायचं असेल तर सगळं उरकूनच जात. घरात कुणाला काय हवं काय नको, खाण्याचं पिण्याचं सगळ्यांचं समजा मी बघते, तरी बी तुम्हाला समाधान नाही ते नाहीच. हो, तुम्हाला दत्तूंना नानांना कधी बी कसलीच कमी पडू देत नाही मी. पण तरी बी तुम्हाला नेहमी माझा रागरागच करायचा असतो. अगं किती ऐकवणार आहेस अजून? हा, मग तुम्ही वागताच तसा तर? मला सांगा, एवढी कसली मोठी चूक केली हो मी? तुम्हाला मी जाड आहे म्हणून आवडत नाही, हो ना? मग त्यावर उपाय सांगा, ते करते मी. खाणं पिणं सोडून देऊ का? नाही, तुम्हाला शांती मिळणार असेल ना तर ते बी करायला तयार आहे मी. नानी, घरात माणूस माणसात नसेल ना तर घरात राहायची इच्छा होत नाही, कळलं? तुम्ही मला आपलं कधी मानलंच नाही. मला शिकायची इच्छा असताना बी आईच्या हक्कानं 4 गोष्टी कधी शिकवल्याच नाही. मग का वाटेल मला इथली ओढ? कशाला वाटेल या घराची आपुलकी? सांगा ना. इतके दिवस झालेत मला या घरी येऊन, पण तरी बी आज पण मला माहेरीच जावं असं वाटतं. ह्या चूक माझी नाही, तुमची आहे, कळलं? बघितलं कसं तोंड सुटलं या? हा, वय बघायचं नाही, पत बघायची नाही, लागली अक्कल शिकवायला मला. काय काय म्हणून कामं करावीत एकट्या छत्रीनं? अहो, एक माणूस धड काम करत नाही. मला तर असं वाटतं डॅडी, सगळ्यांना असं वळीनं उभं करावं आणि 10 फटके मारावेत आणि एकच फटका मोजावा. हा, काय 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 परत बोल. म्हणजे त्यांना असं वळीनं उभं करायचं आणि 10 फटके मारायचे आणि एकच फटका मोजायचा. हा, असं नाही, तुझं काम बघून बी हेच वाटतं आम्हाला. काय राव डॅडी. अरे पर नशिबान असले का? अरे बघितलंस का, लय दिवसांनी घरातले सगळे लोक तुझ्यामुळे हसतायत ना. जावई बापू, तुम्हाला सांगतो, मालकीनबाई गेल्यापासून घर लय सुन सुन झालं होतं, पण आज सगळ्यांना हसताना पाहिलं, लय बरं वाटलं मला. आता आमचे नातू आले का, हे घर कसं आनंदाने भरून जाईल एकदम. कधी एकदा ते येत आहेत आणि आम्ही त्यांच्याशी खेळतोय असं झालंय आम्हाला. आम्ही त्यांचे लय म्हणजे लय लाड करणार बरं का, हा सांगून ठेवतोय. ते तुमच्या डोळ्यातच दिसतंय बघा डॅडी. आणि आज जाऊन नातवाचा पहिला मित्र असतोय उगाच म्हणत नाहीत.